नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवणीत असेल, ठीक 3 वर्षांपूर्वी एप्रिल 2022ला उद्धव ठाकरे अजून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी राज ठाकरेंनी लाऊडस्पीकरद्वारे दिवसातून 5 वेळा होणाऱ्या अजानविषयी मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्यासाठी सांगितलं होतं. ते म्हणाले होते की जर मस्जिदीवरले भोंगे उतरवले गेले नाहीत तर आम्ही त्या मस्जिदींसमोर हनुमान चालीसा वाजवू. पण उद्धव ठाकरेंनी यावर काही कारवाई केली नाही आणि त्यामागचं कारणही स्पष्ट होतं की काँग्रेस व राष्ट्रवादीच्या समर्थनाने ते मुख्यमंत्री झाले होते आणि जर त्यांच्याच कोर मतदारांना म्हणजे मुसलमानांना काही अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर ते समर्थन मागे घेतील व आपलं मुख्यमंत्री पद जाईल याची भीती उद्धव ठाकरेंना लागली होती. बाकी मस्जिद किंवा मुसलमानांशी त्यांना काही विशेष प्रेम नव्हतं, पण त्यांच्या या हलगर्जीपणामुळे भाजपला शिवसेनेविरोधात हिंदुत्व सोडल्याचं नरेटिव्ह उभं करण्यासाठी चांगला मुद्दा सापडला, ज्याचा उपयोग करत अनेक भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना चॅलेंज केलं की त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मस्जिदीवरून भोंगे उतरवून दाखवावे. हा मुद्दा अजून मोठा व्हावा यासाठी नवनीत राणा व त्यांचे पतिदेव रवी राणा यांनी मुंबईत येऊन मातोश्री बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याची घोषणा केली, जे की सरळ उद्धव ठाकरेंच्या प्रतिष्ठेवर व अहंकारावर वार होतं. ज्यामुळे उद्धव ठाकरेंना काहीही करून राणा दाम्पत्याला थांबवणं गरजेचं होतं, ज्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जमा करून मातोश्री समोर त्यांनी शक्ती प्रदर्शन करायला सुरुवात केली. आणि याच दरम्यान एक आजींचा व्हिडिओ मराठी माध्यमांद्वारे खूप व्हायरल करण्यात आला आणि ही मीडियाची जुनी खेळी आहे. कुठलाही नरेटिव्ह तुम्हाला बांधायचा असला की भावनिक फोटो किंवा व्हिडिओज लोकांमध्ये व्हायरल करायचे, कारण ते लोकांना लवकर अपील करतात. जसं कोविड दरम्यान गंगेवर वाहणाऱ्या शवांचे फोटो व्हायरल करण्यात आले होते. असंच उद्धव ठाकरेंच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी वृत्तवाहिन्यांच्या संपादकांनी त्या आजींना फायर आजी करून टाकले. व्हायरल व्हिडिओत आजींनी राणा दाम्पत्याला आव्हान दिलं होतं की हिंमत असेल तर मातोश्री समोर येऊन दाखवाच, आम्ही साहेबांच्या पाठीशी उभे आहोत. यानंतर उद्धव ठाकरे स्वतः फायर आजींच्या घरी जाऊन आले आणि काही कामं करण्याची वचनं सुद्धा त्यांना दिली, ज्यावरून लोकांमध्ये संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न झाला की उद्धव ठाकरेंसाठी लोकांमध्ये किती जास्त प्रेम आहे व त्यांच्यावर संकट आल्यास वृद्ध महिला सुद्धा कार्यकर्ता होऊन त्यांच्या बचावासाठी समोर येतात. पण आज ती परिस्थिती पूर्णपणे बदलली, कारण विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरेंचा सुपडा साफ झाल्यानंतर 15 जानेवारीला होणारी महापालिका निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी अस्तित्व वाचवण्याची शेवटची संधी आहे. आणि त्यातही काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जो प्रचंड गोंधळ माजलेला दिसला तितका कोणत्याच दुसऱ्या पक्षामध्ये दिसला नाही. बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्यामुळे अनेक जुने कार्यकर्ते ठाकरेंशी नाराज आहेत आणि त्यातच आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी जुन्या फायर आजी सुद्धा समोर आल्या होत्या व आपल्या साहेबांना, ज्यांच्यासाठी राणा दाम्पत्याच्या विरोधात 3 वर्षापूर्वी त्या उभ्या होत्या, त्यांना निष्ठावान कार्यकर्त्यांची किंमत राहिली नाहीये असं वक्तव्य आजींनी केलं. निवडणुकीत गोंधळ माजणार आहे हे उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांना आधीच माहिती होतं. म्हणूनच त्यांनी उमेदवारांची यादी जाहीर केलीच नव्हती, कारण युतीत लढताना मित्र पक्षासोबत काही तडजोडी कराव्या लागतात, ज्यामुळे इच्छुक उमेदवारांना शांत ठेवणं खूप कठीण होऊन जातं. पण जर उमेदवारांची यादीच जाहीर केली नाही तर उमेदवार कोण आहे हे स्थानिक कार्यकर्त्यांना कळणार नाही व अशा गोंधळात खऱ्या उमेदवाराला एबी फॉर्म देऊन शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज भरायला सांगायचं हे नियोजन भाजप, शिंदे सेना व ठाकरे बंधूंच्या युतीने बनवलं. आता हे नियोजन भाजप व शिंदेच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात यशस्वी झालं, पण उद्धव ठाकरेंच्या पक्षात स्थानिक लेव्हलवर बंड शमवण्यासाठी जमिनी स्तरावर नेतेच नसल्यामुळे ऐन वेळी उमेदवारांना एबी फॉर्म देण्याचं नियोजन पूर्णपणे गंडलंय. ठाकरेंचे कार्यकर्ते इतके जास्त नाराज झालेत की शाखेबाहेर लावलेल्या बॅनर्सला सुद्धा फाडताना दिसताय. उलट राज ठाकरेंनी त्यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांची बंडखोरी शांत केली. आपल्या पक्षात कार्यकर्ते नसून फक्त संधी साधूपणा करणारे नेते भरलेत हे उद्धव ठाकरेंना उमेदवारी अर्ज भरण्याच्या 1 दिवसाआधीच लक्षात आलं होतं. त्यामुळेच माध्यमांसमोर येऊन त्यांनी वक्तव्य केलं की 2 गुजराती
आपल्याला गिळायला निघाले. अशा वेळी जर आपण तुझं माझं करण्यात वेळ घालवलं तरी मुंबई त्यांना आंदण दिल्यासारखी होईल. मला तुमच्यापैकी एकही माणूस फुटलेला चालणार नाही. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट झालो तरी चालेल, पण तुम्ही तुमची निष्ठा विकू नका. याच्या पुढचं वाक्य जे उद्धव ठाकरे बोलले नाहीत, पण त्यांच्या मनात होतं की तुम्ही तुमची निष्ठा विकू नका, कारण ज्या उपऱ्यांना मी तिकीट देणार आहे त्यांना जिंकवून माझं व माझ्या मुलाचं राजकारण वाचवण्याची जबाबदारी तुम्हा निष्ठावंतांचीच आहे. आणि हे न बोललेलं वाक्य त्या फायर आजींना कळालं, ज्यामुळे आज साहेबांना जाब विचारण्यासाठी मातोश्री बाहेर येऊन त्या उभ्या झाल्या. महापालिकेच्या निवडणुकीत एक अलिखित नियम आहे की जो नेता एकदा महापौर झाला असेल त्याला पुन्हा कुठल्याही पक्षाकडून उमेदवारी दिली जात नाही. आणि ही परंपरा बऱ्याच वर्षांपासून सर्व पक्षांद्वारे पाळली जाते. पण यावेळी मात्र उद्धव ठाकरेंनी ही परंपरा तोडली. प्रभाग क्रमांक 202 मधून निवडून आलेल्या श्रद्धा जाधव, ज्या 2009 ते 12 दरम्यान 5 वर्ष मुंबई महापालिकेच्या महापौर राहिल्यात, वरून 1992 पासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत, म्हणजे लागोपाठ 6 टर्म त्या नगरसेवक राहिल्या. त्यामुळे तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरेंना एवढीच विनंती होती की यावेळी नवीन कार्यकर्त्याला संधी देण्यात यावी. पण उद्धव ठाकरेंनी आजींसकट शाखा प्रमुखाचं सुद्धा ऐकलं नाही व श्रद्धा जाधव यांनाच पुन्हा उमेदवारी देऊन टाकली. ज्यामुळे स्थानिक कार्यकर्ते फार त्रस्त झालेत की ग्राउंडवर काम आम्ही करायचं आणि उमेदवारी द्यायची पाळी आल्यावर आमचं मत डावलून प्रस्थापित व्यक्तीलाच वारंवार निवडायचं. यावरच उद्धव ठाकरेंच्या समर्थनात 3 वर्षापूर्वी मातोश्रीच्या बाहेर बसलेल्या आजींनी ठाकरेंना प्रश्न विचारला की साहेब असं का केलं, आणि असंच चालत राहिलं तर अजून किती दिवस निष्ठावंत कार्यकर्त्याने आपली निष्ठा दाखवायची. सोबतच आजींनी हे सुद्धा सांगितलंय की मुख्यमंत्री असताना त्यांच्या घरी येऊन उद्धव ठाकरेंनी जी वचनं त्यांना दिली होती त्यातलं एकही अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही. तुम्ही स्वतःच एकदा ही व्हिडिओ पहा. एवढं करून असून आमचा काय फायदा, निष्ठावर राहून आमचा काय फायदा. तिला जरा नवऱ्याला घेऊन आली तशी तुम्ही काहीतरी वाटायला पाहिजे ना. मला साहेबांनी सांगितलं होतं इथं बंगल्यावर चंद्रा या म्हातारीचं काम कर. ते अजून माझं काम ती केलेलं नाही. घर मिळालं का? घर मिळालं. तुमच्या मुलाला नोकरी मिळाली का? काहीच नाही दिलं मला अजून त्या शब्दाने. काय नाही, साहेबांवर मी निष्ठावर अजून बोलत राहिले. ती साहेबांनी असं करायचं नव्हतं. आजींचा हा व्हिडिओ याचं ज्वलंत उदाहरण आहे की शिवसेना विभागल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत थांबलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना नेमकं भेटलं काय. कारण सुरुवातीला शिंदेसोबत जे गेले त्यांना उद्धव ठाकरेंनी गद्दार म्हटलं, पण जे लोक उद्धव ठाकरेंसोबत थांबले, ज्यांनी शिंदेच्या विरोधात आंदोलनं काढली, घोषणा दिल्या, त्यातलेही बरेच कार्यकर्ते व आमदार पक्षफुटीनंतर शिंदेसोबत का निघून गेले याचं उत्तर सुद्धा आजींनी या व्हिडिओत दिलंय. उद्धव ठाकरेंना इतका जास्त अहंकार झालाय की ते मीपणाने पूर्णपणे ग्रसित आहे. स्वतःशिवाय त्यांना पक्ष, कार्यकर्ते व जनता यापैकी काहीच दिसत नाही. आणि या मीपणामुळेच पक्षाची इतकी दुर्दशा झाली आहे की ज्या राज ठाकरेंच्या भाषणामुळे राणा दाम्पत्याला हनुमान चालिसाचा मुद्दा सापडला होता आणि त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेल्या फायर आजी आज त्यांच्याच विरोधात गेल्यात व राज ठाकरेंना मात्र स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी आज सोबत घ्यावं लागलं. यावरून मला कंगना रनौतने उद्धव ठाकरेंना म्हटलेलं ते वाक्य आठवलं की उद्धव ठाकरे, आज तूने मेरा घर तोड़ा है, कल तेरा घमंड टूटेगा. ये समय का पहिया है, याद रखना, हमेशा एक जैसा नहीं रहता. आणि आज पहा, त्यातला एक एक शब्द खरा सिद्ध होताना दिसतोय. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.